नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघूया की एका जुन्या झाडापासून न लागणाऱ्या कोकमच्या झाडापासून एक उत्कृष्ट प्रकारचं कोकम आपल्या घरच्या घरी आणि जवळ. आता बघा, हे झाड आहे ते बघाल तर खूप उंच आहे, जवळजवळ 30 फूट गेलं, 25 फूट गेलं. कोकम काढणं शक्य नाही, माणसं मिळत नाहीत, अशी अडचण झालेली आहे. आणि त्याच्यावर एक छोटा पर्याय आणि सुंदर पर्याय असा आहे की ह्या झाडा एवढं ताकद असणारं भक्कम झाड जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याच्या मुळांना येणारे असे कोंब असतात. या कोंबावर एक चांगल्या प्रतीचं ग्राफ्टिंग करायचं. आणि हे कुठलं करायचं तर कोकणच्या आपली कोकण कृषी विद्यापीठाची अमृता म्हणून व्हरायटी आहे, त्या अमृता व्हरायटीचं ग्राफ्टिंग केलं तर उत्तम प्रकारे तुम्ही जवळ आणि पुढच्या 25 वर्षात हाताने काढणारे कोकम तुम्ही म्हणू शकता. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता याच्यासाठी काय केलंय, साधी आणि सोपी. म्हणजे इकडे या, इथे आता याच्यासाठी काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्या गोष्ट, असं तुमच्या शेतात एखादं कोकम जंगली वाढलेलं आहे आणि ते लागतंय कधी तर बाबा एप्रिल मे जून लागतंय, आणि त्या पावसाळ्यात तुम्हाला कोकम काढणं शक्य नाही. बरं, लागली कोकम तर चढायला माणूस नाही, चढल्यावरती तर पडल्यानंतर सुकवायला वेळ नाही. या सगळ्यावर एकमेव आणि उत्तम पर्याय असा आहे की तुम्ही बुंध्याला येणाऱ्या कोंबावर तुम्ही ग्राफ्टिंग करणं. आणि याला म्हणतात सॉफ्ट फूड ग्राफ्टिंग. याला कोपाईच पद्धत जशी करतात त्याच पद्धतीने करावी लागतं. बघा, प्रत्येक कोंबा झाडाच्या याला असे खूप कोंब आलेले असतात, 1 2 3 4 असे आलेले असतात. सगळ्यात कोकमला येतात, असं काही नाही. आणि त्या कोकमामधले चांगले सुदृढ असे कोकमाचा ठेवायचा आणि त्या कोकमाला आपण जवळजवळ एक ग्राफ्ट करायचं. आणि हे ग्राफ्ट केल्यानंतर एक वैशिष्ट्य असं आहे, हे कधीच असं उभं वाढणार नाही. हे कधीच असं उभं वाढणार नाही, ते असं पसरट वाढणार. आणि त्याला म्हणतात बुश कोकम. आणि बुश कोकम हे पुढच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही जमिनीवरून काढू शकता, एवढं खाली लागणार. आणि त्याच्यात मग आपण ग्राफ्टिंगसाठी जी फांदी निवडणार आहे ती आहे कोकम अमृताची. आता अमृताची फांदी जेव्हा आपण निवडतो त्यावेळी काय करायचं, एकाच दुसरं पान ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण हे करायचं, आतमध्ये कटर आहे, एकाच दुसरं पान ठेवायचं, एकाच छोटंसं पान हे करायचं काय, तुम्ही बाकीची पानं सगळी काढून टाकायची आणि मग ग्राफ्टिंगसाठी ती फांदी निवडायची. आता ही फांदी तुम्ही निवडली की काय करायचं की पहिल्यांदा 24 तासाच्या आत पहिल्यांदा आधी ह्या फांदीला बांधायला घ्यायचं. आणि झाडावरून तोडलं की जवळजवळ साधारण एक तासाभराच्या आत तुम्हाला ही फांदी हे करायचं काय, पानं काढून टाकायची. म्हणजे पानाचं कॉन्टॅक्ट तोडलं की ह्याच्यातलं पाणी बाहेर पडायचं थांबलं. ओके. आता नंतर मग काय करायचं, आपण प्लास्टिक पट्टी जसं सॉफ्ट फूड सारखं घेतोय तसंच घ्यायचं, पण बांधताना काय करतो, मुळाला बांधतो. आणि मुळाला एकदा बांधलं आणि एकदा जगलं की इथं खाचा घालायचा, गोल रिंग इथं खाचा घालायचा खोडाला. आणि खोडाला खाचा घातला की याचं वरचं अन्न जायचं थांबलं की ते कुणाला देणार, याला देणार. आणि एकदा ह्याला झालं की असं बुश टाईप होणार, हे कधीच उभं वाढणार नाही. कारण ह्या फांद्या साईडच्या असतात, साईडच्या फांद्या कधीच उभं वाढत नाही. आणि हा कुठलाही बियापासून तयार झाला. आणि बियापासून झाल्यामुळे अडचण झाली अशी की साला लागणार कधी, मार्च एप्रिल मे जून कधी लागणार, आणि त्यावेळी आपल्याला मिळत नाही. अमृताचं एक वैशिष्ट्य आहे, मोठी कोकम होतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवीला उत्तम आहे, रसाचं प्रमाण चांगलं आहे, आणि एकमेव सगळ्यात गरज आहे की लवकर येते. आलं लक्षात. एप्रिलपासून ही कलमं यायला चालू होणार आणि ती सगळी जमिनीवरून काढायला मिळणार पुढच्या 25 वर्षापर्यंत. ग्राफ्टिंग केल्यानंतर पुढच्या दुसऱ्या वर्षापासून लागायला चालू होतं. आता आपण प्रोसेस बघूया ग्राफ्टिंग. मित्रांनो, लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्हाला सुद्धा एखाद्या उत्कृष्ट जातीचं जे कोकम आहे, या कोकमावर कलम करताना सर्वप्रथम जी फांदी निवडणार त्याच्या साईडची पानं काढून घ्या. साईडची पानं काढून फक्त आपल्याला डोळे फुगीर करायचे आहेत. आणि ह्या बर्ड ओके करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पालवी असलेले फांदी निवडू शकताय. आणि ही जर समजा बर्ड नसतील तर मग इथून कापायचं आणि इथं बर्ड फुगवायला द्यायचे. आणि साधारण बर्ड फुगले की साधारण तुमच्या लक्षात येईल की 8 ते 10-12 दिवस लागतात. मग आपण इथून कट करायची आणि ही फांदी मग आपण बांधायला घ्यायची. याला म्हणतात डिपोलेशन. म्हणजे फांदी झाडावर डोळे फुगीर करण्यास योग्य बनवून ग्राफ्टिंग करणं. आणि अशी फांदी तुम्ही कोकमासाठी निवडू शकताय आणि ही उत्तम फांदी आहे. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला मी दुसरी फांदी दाखवतो. हे बघा, आता तुम्ही काय केलं, ही अशी फांदी निवडली, फांदी निवडल्यानंतर जी पानं काढल्यानंतर जर डोळे उत्तम असतील तर एखाद दुसरं पान ठेवलं आणि नंतर ही फांदी बांधणीसाठी वापरू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने कोकमाची फांदी तयार करा. जसं आपण फणसाची करतो, जसं आपण काजूची करतो, तशी कोकमाची तयार करा झाडावर. आणि मग नंतर तुम्ही बांधणीला घ्या, तुमचं जगण्याचं प्रमाण आणखी वाढेल. पाळाला आलेला रोप निवडला, त्याची 2 पानंही काढून टाका खालची, आणि खालची 2 एक तळाची 2 ठेवा. आलं लक्षात घ्या. आपल्याला हे सोयीस्कर वाटेल 5 सेंटीमीटरवर बांधायचं आहे ना, त्याच्यावरून आपण 5 सेंटीमीटरहून वरचा भाग कापून टाकला. बघा, कापून टाकला, बरोबर ना. आता त्याच्यानंतर जसं आपण आंब्याला सॉफ्ट फ्रूट बांधतोय, काजूचं बांधतोय किंवा रायवळ बाट्यावर बांधतोय, सेम तसंच मधून 2 भाग केले आपण.
बघा 2 भाग मधून केले आणि हे मधून भाग केल्यानंतर आपण काय करणार आहोत की फांदीला सुद्धा काप घेणार. आता इथं काय आलं बघा, रोप आहे ना त्याचा दांडा जाडा आहे आणि फांदी जी आहे त्याचा दांडा आहे बारीक आहे. इथं तुम्हाला एका साईडला बांधायची गरज नाही आंब्यासारखी, इथं सेंटरला बांधायचं फक्त, बस संपला विषय. आणि हे कोवळं आहे परत, लक्षात आलं का? आता याचा काप घेताना बघा कसा घ्यायचा तो. आपण एकच मिनिट याला कमी जरा करा इथून, म्हणजे ती कॅप जाईल, तर कॅप जाणार नाही, मग अडचण करणार. ओके, बस बस. ही आता फांदी निवडली. आता फांद्याला आपण काप घेतो, एवढा याच्यावर घेतला तेवढाच 5 ते 6 सेंटीमीटरचा. बस. आता हात न लावता दुसऱ्या बाजूने घेतला, पाथरीच्या आकाराचा काप घेतला, जेवढा आपल्याला बांधायचा आहे तेवढा. एक्स्ट्रा असेल तर आपण कापून टाकू शकतो, ते आपल्यावर डिपेंड आहे. आलं लक्षात काय? हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये बांधायचं आहे. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे, जशी आंब्याला आपण बांधतो, काजूला बांधतो किंवा कोकमला बांधतो, रतांब्याला ह्याला आवळ्याला पण असंच बांधायचं आहे. आवळ्याची प्रोसेस हीच आहे. आता तुम्ही बांधू शकता. बांधताना नेहमी खालून वर बांधायचं का, तर खालून वर बांधल्यानंतर एकावर एक लेअर येतो, किती पाऊस लागला तरी आतमध्ये पाणी जाणार नाही. त्यामुळे खालून वर बांधायला चालू करायचं. आणि बांधताना मगाशी सांगितलं तसं गोल फिरवताना ओढायचं फिरवायचं, ओढायचं फिरवायचं, ओढायचं फिरवायचं आणि टाईट होणार. आणि जस जसं हे आता गाठ बनून झाली की आणखी टाईट होणार. रबर सारखी प्लास्टिक काम करतो. 150 गेजचे प्लास्टिक आहे, त्याच्यामुळे हे इतकं रबर सारखं सुंदर काम करतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात शेवटी फिरवा, एक गाठ मारा, विषय सोडून द्या. आणि याच्यामध्ये परत पाणी जाऊ नये म्हणून, आता ह्या जोड झाला, आता याच्यात पाणी जाऊ नये म्हणून प्लास्टिकची कॅप टाका. आता प्लास्टिकची कॅपच्या ऐवजी तुम्ही अर्धा किलो 1 किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्या ट्रान्सपरंट टाकू शकताय. ट्रान्सपरंट का, तर त्याच्यातून पालवी फुटल्यानंतर दिसावी. आता खालून हे उडून जाऊ नये, बांधून टाका, विषय संपला. म्हणजे प्रोसेस हे नाही. आता आपल्याला काय महत्वाचं करायचं, इथं पालवी आली, कॅप काढून टाकायचा. कॅप काढून टाकली तुमची की नंतर मग ह्याला या खोडाला इथं खाच घालायला घ्यायचा. खाच घालताना नेहमी लक्षात घ्या, जमिनीपासून 2.5 फुटावर घालायचं. का, समजा चुकून उद्या भविष्यात समजा इथं ब्रेक झाला असेल, इतर काय झालं, गुराने खाल्लं, आणखी काय झालं, तर इथून परत धुमारा येणार, परत असंच बांधायला मिळणार कुपायच पद्धतीने. म्हणजे हे फुकट जात नाही. पण हे जगलो की मात्र येणारे सगळे धुमारे काढायचे. 3 वेळा धुमारे काढले की खोड आपोआप हे होणार काय, फक्त जिवंत राहणार, पण हे होणार नाही काय, मरणार नाही. आणि इथून घुमटाकार असं उत्तमपैकी कोकमचं झाड तयार होणार. आणि हेच मला सांगतो, पुढच्या 2 वर्षात एवढी झाडी घेणार, 2 ते 2.5 ते 3 वर्ष इतकं झाड घेणार. म्हणजे बघा असं घुसघुशीत होणार. पण महत्वाची गोष्ट, स्टेम वाढणार नाही, याचा स्टेम नाही वाढणार, फक्त वाढणार काय, झुडूप होणार, म्हणायला बुश कोकम होणार. आणि पुढच्या 25 वर्षापर्यंत हे तुम्ही जमिनीवरून कोकम लागणार. याचा एक पहिला फायदा आहे लवकर लागणं, दुसरा फायदा आहे कमी वाढणं, तिसरा फायदा आहे बुश टाईप वाढणं, म्हणजे उभं न वाढणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ही लवकर येत असल्यामुळे आपल्याला ऊन मिळते कधी, मार्च एप्रिल मे, आणि जून नंतर पाऊस लागतो. 15 मेच्या नंतर काय सांगता येत नाही पावसाचं. आणि त्यावेळी हे तयार झालेलं असतं कोकम. चवीला उत्तम आहे, गोडीला उत्तम आहे, रसाचं प्रमाण चांगलं आहे, मोठे टपोरे आहे, काळीभोर सोलं आहेत, आणि ह्याला शाश्वत मार्केट आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी रायवळपासून उत्कृष्ट जातीचं तुम्ही कोकम बनवू शकताय. आणि स्टेम ह्याचं मजबूत असल्यामुळे, आता विचार करा, हे ज्यावेळी एवढं झालं त्याच्यावरती किती मुळं गेली असणार, या सगळ्या परिसरात गेली असणार, तेवढं अन्न खाणार नाही. ह्याला पुढच्या 2 वर्षात एवढं झाड बनवणार, एवढी त्याच्यात ताकद आहे. लक्षात आलं का? उत्तमपैकी आहे. अशा पद्धतीने आपण